सप्रेम सस्नेह जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. काल नालासोपाऱ्यामध्ये एक वृत्त माझ्या हाती आलं की नालासोपाऱ्यामध्ये थिएटरमध्ये एक प्रतिज्ञा घेतली गेली म्हणे की आम्ही जे काही घेऊ, ज्या काही वस्तू खरेदी करू, त्या वस्तू फक्त हिंदूंकडून खरेदी करू, इतर धर्मियांकडनं, मुस्लिमांकडनं, ख्रिश्चनांकडनं कुणाकडनंही आम्ही त्या वस्तू खरेदी करणार नाही. अगदी केसही कापायचे असतील, भाजी विकत घ्यायची असेल, सर्व काही हिंदूंकडनं करू. विषय असा होता, त्या थिएटरमध्ये केरला फाईल्स म्हणून एक चित्रपट दाखवण्यात आला. मला एक नवल वाटतं, म्हणजे विचारधारेचं एक नवल वाटतं. देशात सध्या काय चालू आहे, तुम्हाला सध्या काय दाखवलं जातं. महाराष्ट्रामध्ये नेमकं याच वेळेस महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दाखवलं जातंय खासदार फुटणार, या पक्षाचे एवढे खासदार शिंदे गटात जाणार, त्या पक्षाचे एवढे खासदार फुटणार. विषय जो चालू आहे तुमच्या भाववाढीचा, गॅसचा, तुमच्या इंधन दरवाढीचा, हा बाजूला. बरं, त्याच्यावर थांबता येत नाही. आता धर्माची गोळी कशी असते, ती एक अफूसारखी असते. ती अशी काही झिंकते, नसानसांमध्ये अशी काही झिंकते की सारं धुसर व्हायला लागतं. तुम्हाला हा विषय बरोबर आत्ताच मिळाला, ह्याच्याकडून विकत घेऊ नका, त्याच्याकडून विकत घेऊ नका. बरं, थोडी तरी एक मनामध्ये विचार करायला हवा. त्या जिथून ती दोन जहाजं सुटली आहेत ना, आणि ज्या देशाने ती सोडली आहेत, त्या देशाला तुम्ही हे सांगणार आम्ही यांच्याकडून हे खरेदी करणार नाही, त्यांच्याकडून ते खरेदी करणार नाही. आम्ही पेट्रोल कुणाकडून खरेदी करणार, आम्ही डिझेल कुणाकडनं खरेदी करणार, आम्ही एलपीजी कुणाकडनं खरेदी करणार. तुम्हाला म्हणजे आता हा खरं तर दोन्ही गोष्टींच्या पुढे तुलना होत नाहीत. खरं पाहायला गेलं तर तुम्हाला एका त्रयस्थ देश सांगतोय, तिसरा देश सांगतोय अमेरिकेसारखा, ह्याच्याकडून हे घ्यायचं, त्याच्याकडून ते घ्यायचं नाही. आणि इथे हे तुम्हाला सांगतायत कुणाकडून काय घ्यायचं नाही. बघा, म्हणजे दोन लेवलच्या दोन गोष्टी आहेत. बघा, कुठे कुणाचं माइंड, कुठे कुणाची बुद्धी घेऊन जायची, हे तुमच्या बुद्ध्या सुद्धा त्या हातामध्ये घेतलेल्या आहेत. आता बुद्ध्या, तुमच्या बुद्ध्या हा जो भाग आहे ना, तो सुद्धा हातात घेतलेला आहे. विषय ज्यावेळेस तुमच्या शिक्षणाचा येतो, तुमच्या आरोग्याचा येतो, तुमच्या नोकऱ्या धंद्यांचा येतो, महागाईचा येतो, विषय तुमच्या सुरक्षेचा येतो, हिंदू खतरे में, हिंदू खतरे में, हिंदू खतरे में. जेवढा हिंदू आजवर कधी काँग्रेसच्या काळात खतऱ्यात नाही आला ना, त्याच्यापेक्षा जास्त हिंदू या भाजपाच्या काळात खतऱ्यामध्ये आला. आणि निवडणुका आल्या की हिंदू खतऱ्यामध्ये येतो, भाजपावर संकट आलं की हिंदू खतऱ्यामध्ये येतो, भाजपावर एखादी गोष्ट उलटली की हिंदू खतऱ्यामध्ये येतो. आणि तो विषय संपला की हिंदूचा खतरा संपलेला असतो. काय ती शपथ घेणं आणि काय ते, मी ज्यावेळेस तो व्हिडिओ पाहिला, ती शपथ सुद्धा हिंदीतून घेतली गेली होती. हिंदीतून शपथ दिली जात होती. कोण कुणाला मारणार आहे, कोण कुणाला कापणार आहे, कोण कुणाचं येऊन मर्डर करणार आहे, इथे मला सांगायचं. कोण कापणारे, मारणारे कोण आहेत, कापणारे कोण आहेत, कापून घेणारे कोण आहेत. तुम्ही आम्ही कापून घेणारे आहोत का? मला सांगा ना, एक साधा प्रश्न. तुम्ही आम्ही कापून घेणारे आहोत का? तुम्ही आम्ही मार खाऊन घेणारे आहोत का? मग खतऱ्यात नेमकं कोण आहे? तो जो ती जी शपथ दिली जात होती ती सुद्धा हिंदीत, आणि देणारे सुद्धा मला महाराष्ट्रातले वाटत नव्हते. कुठून येतात ही माणसं मला माहित नाही, त्या शपथा कोण देतं मला माहित नाही. पण हा सगळा, हे सगळं जे गायपट्ट्यातलं राजकारण आहे, उत्तरेतलं हिंदी भाषिक राज्यांमधलं जे राजकारण आहे, हे महाराष्ट्रात हळूहळू आता रुजू लागलेलं आहे. विचार करा, मला नवल वाटतं, मराठी माणसाने एवढी एकी दाखवून सुद्धा मुंबई महानगरपालिका आपल्याला हातामध्ये ठेवता आली नाही. ही फॅक्ट आहे. ही आपण कधी मान्य करणार? आज मराठी माणूस भूतो न भविष्यती एवढा एकवटला तरी सुद्धा शिवसेना मनसे मिळून फक्त आपण 71-72 जागीच आपण स्थिरावलो. शिवसेना मनसेला मतदान करणारा म्हणजे इतर भाषिक असतील, पण सर्वात जास्त, सगळ्यात जास्त हा मराठी भाषिक होता. मराठी भाषिक एकवटला, त्याने 71-72 जागांपर्यंत मुंबई वाचवण्याचा प्रयत्न केला. पण आपण मुंबई वाचवू शकलो नाही, आपला भगवा आपण वाचवू शकलो नाही. ही खंत आहे. हे जे गायपट्ट्यातलं राजकारण आहे, म्हणजे महाराष्ट्र ना दक्षिणेतला आहे ना महाराष्ट्र उत्तरेतला, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. महाराष्ट्र हे दक्षिणेचं द्वार आहे, पण महाराष्ट्र दक्षिणही नाही, महाराष्ट्र उत्तरही नाही, महाराष्ट्र उत्तरेचं सुद्धा द्वार आहे. ही जे राजकारण गायपट्ट्यामध्ये होतं, हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये होते, राजकारण कधीही महाराष्ट्रात नव्हतं. महाराष्ट्र कायम पुरोगामी होता, हे लक्षात घ्या.
आता तशी ही परिस्थिती राहिली नाही. जरा पहा ना, कालची त्यांची ती शपथ पहा. याच्यातून तुम्हाला नेमकं बघा, प्रत्येकाची आपापली मतं असू शकतात, मतांतर असू शकतात, आणि त्या मतांवर रिॲक्ट होणं, त्याच्यावर तुमचे मुद्दे ठेवणं हे सुद्धा, कारण ह्या गोष्टी सुद्धा आजच्या जमान्यात घडत नाही. तुम्ही जर एखादी, आता मी कालचंच एक उदाहरण सांगतो तुम्हाला, परत मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेलच, पण तत्पूर्वी एक उदाहरण सांगतो. ऑस्करच्या एका शो मध्ये कालचा माझ्या पाहण्यात व्हिडिओ आला, ज्याच्यामध्ये प्रियंका चोप्रा सुद्धा उभी होती. हॉलिवूडचा एक अभिनेता होता, मला माहित नाही, मी काही पाहत नाही त्यामुळे मला त्यांची नावं नाही माहिती, पण तो व्हिडिओ मला चांगलाच समजला. त्या अभिनेत्याने, हॉलिवूडच्या अभिनेत्याने, बरं तो मुस्लिम नव्हता, मुस्लिमेतर होता, त्या अभिनेत्याने आपलं मत इराणविषयी असेल, युद्धाविषयी असेल, स्पष्टपणे ऑस्करच्या त्या स्टेजवरून मांडलं. एवढी ही मत आपल्याकडचे बॉलिवूडवाले, बॉलिवूडचे कलाकार, जे चित्रपटातले लुटूपुटूचे हिरो, खऱ्या अर्थाने हिरो नाहीत, लुटूपुटूचे हिरो, हे कधी मानतील का? त्या बाजूला ती प्रियंका चोप्रा उभी होती, तिला वाटलं तर मी काय बोलावं, म्हणजे फ्री पॅलेस्टाईन, नो वॉर, हे सगळं ज्यावेळेस तो बोलला हिरो, त्यावेळेस तिला टेन्शन आलं. आता हे सगळं माझ्यावर शिकतं की काय? कारण ज्या देशात ती राहते, ज्या देशाचं ती नागरिकत्व आहे तिच्याकडे, मी असं मानून चालतो की ती भारताची नागरिक आहे. म्हणजे मला माहित नाही तिच्याकडे दुसऱ्या कुठल्या देशाचं नागरिकत्व असू शकतं, मला माहित नाही, पण ज्या देशात ती राहते त्या देशात हे स्वातंत्र्य नाही. बॉलिवूडने सध्याच्या करंट अफेअर्सवर बोलणं होतं तोपर्यंत, जोपर्यंत काँग्रेस सत्तेवर होती तोपर्यंत हे सगळं होतं. आता त्याला स्वातंत्र्य नाही. तुम्ही कोणीही विरोधी मतं ठेवू शकत नाहीत. विरोधी मतं ठेवली, एक तर तुमचे चॅनल्स बंद पडणार, एक तर तुम्हाला स्पॉन्सरशिप मिळणार नाही, एक तर तुमच्यावर पोलिसांच्या धाडी पडणार, एक तर तुमच्यावर केसेस नोंदवले जाणार, तुम्हाला आत टाकलं जाणार. ही परिस्थिती आहे, या देशाची परिस्थिती आहे. आपल्याकडे ते स्वातंत्र्य राहिलं नाही. प्रेस फ्रीली आपलं काम करत नाहीत. प्रत्येक प्रेस कुणा कुणातरी एखाद्या राजकीय नेत्याची असते, आणि त्या नेत्याचा, त्या प्रेसच्या विचारधारेवर, त्या पत्रकारितेवर प्रभाव असतो. ही गोष्ट मान्य करून चला. वेगवेगळी उदाहरण द्यायची मला अजिबात गरज नाही, तुम्हाला सर्वांना चांगलंच माहिती आहे. बघा ना, कालच्या ह्या नालासोपाऱ्यातल्या, मला जर ही बातमी बाहेरची असती, इतर उत्तरेतल्या राज्यांमधली असती, मी तिला विचार पण नसता केला, कारण मला माहिती आहे तिकडचं. पण हे महाराष्ट्रात कधीपासून घडू लागलं? नालासोपाऱ्यासारख्या शहरांमध्ये हे कधीपासून घडू लागलं? हे असं मला नवल वाटतं. जर अशाच प्रकारे वस्तू कुणाकडनं खरेदी करायच्यात, आपण पेट्रोल डिझेल कुणाकडनं घेतोय? आपण भाजीच्या गोष्टी करतो, आपण केस कापण्याच्या गोष्टी, आपण पेट्रोल डिझेल कोणाकडनं विकत घेतोय? तो रशियासारखा देश सुद्धा भारताला, आता जरी अमेरिकेने 30 दिवसांची परवानगी दिली असली, अमेरिकेच्या परवानगीने आपण ज्यावेळेस तेल मागायला गेलो, भारताला ज्या किमतीत रशिया तेल विकतंय त्याच्या कित्येक पटीने स्वस्त तेल ते पाकिस्तानला विकतंय. विचार करा, आपली जगामध्ये आपली काय परिस्थिती झालेली आहे, आपण कुठल्या परिस्थितीला येऊन ठेपलेलो आहोत. जरा पहा हा व्हिडिओ कालचा नालासोपाऱ्यात. प्रतिज्ञा लेते हैं कि हमारा जो भी व्यवहार होगा वो हिंदुओं से होगा। सब्जी भी लेंगे, बाल भी कटवाएंगे, चाहे जो भी करेंगे हिंदुओं से करेंगे। पालघर जिल्ह्यातून समोर आलेल्या या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. द केरळ स्टोरी 2 या चित्रपटाच्या स्क्रीनिंग नंतर नालासोपाऱ्यातील एका चित्रपटगृहात काही जणांकडून घोषणा देण्यात आल्या. तसेच चित्रपट पाहायला आलेल्या नागरिकांना मुस्लिमांवर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार घालण्याची शपथ देण्यात आली. ये प्रतिज्ञा लेते हैं कि हमारा जो भी व्यवहार होगा वो हिंदुओं से होगा। सब्जी भी लेंगे, बाल भी कटवाएंगे, चाहे जो भी करेंगे हिंदुओं से करेंगे। हमारा एक फूटी भी कौड़ी इन जिहादियों को कतई नहीं देंगे। हमारा व्यवहार भी हमारे लोगों के साथ होगा। हमारे धर्म को मानेंगे, हमको मानेंगे, हम उनके साथ हैं। हम प्रभु श्री राम जी की सौगंध लेते हैं। एक भी जिहादी के साथ हमारा कोई नाता नहीं।
हा कार्यक्रम 5 मार्च रोजी वसईच्या PVR कॅपिटल मॉलमध्ये आयोजित. नेमकं आपण कुठल्या दिशेने चाललो आहोत आता याचा विचार व्हायला हवा. ज्यावेळेस यांच्यावर प्रकरणं शेकतात, तुम्हाला धर्माची, हिंदू मुस्लिमची, खत्रेमेची, बटेंगे कटेंगेची, एक हे सेफेची तुम्हाला अफूची गोळी दिली जाते. आपण झिंकतो आणि आपण काही काळ घालवतो. हे पुन्हा सरकारावर येतात, हे पुन्हा आपलं सरकार बसवतात. पुढची 5-5 वर्ष तुमच्या आयुष्यातली कमी होतात. हे लक्षात घ्या. ही 5-5 वर्ष सोपी नाही आहेत. एकदा का सरकारांमध्ये बसले की असा काही जम, असा काही फणा काढून बसतात की तो फणा कायम, तो विळखा तुमच्या आयुष्याला मारलेलाच असतो. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.